जय बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या बॉल वरती अप्रतिम सफलता त्यांना उपलब्ध केले. पहिला बॉल वाईट बॉल आणि त्याच बॉलची पुनरावृत्ती करत असताना विकेटनं सुरुवात केली. जबरदस्त बॉलिंग. जय ला मिळते पहिली सफलता मॅच मध्ये. आरोही 11 संघासाठी फार महत्वाचा सामना आहे. एक सामना त्यांनी जिंकला, एक सामना त्यांनी गमावलाय आणि हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. सन्मान दिला हलक्यात आदेश मस्त आहे. चुकीच्या एंडला मी तर म्हणेल फेकी केली गोलंदाजानं. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटची दाट शक्यता होती. रन मिळत्या बॉलवरती एक. एकच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जात असताना धावसंख्या धावफलकावरती ती 1 बाद 2 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल P1चा षटक आहे. क्षेत्ररक्षक नाही व्याख्यान एरिया. एक टप्पा घेत बॉल जाईल काऊ कॉर्नर झोन मध्ये. येतो चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुलटॉस बॉल देणं मी तर म्हणेल मोठ्या फटक्याला आमंत्रण आहे. ही चुकी केली गोलंदाजानं, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज अनुजनं. स्वतःच्याच मैदानावरती भरपूर सारा अनुभव आहे. सातत्यानं याच मैदानावरती प्रॅक्टिस करताना त्यांना आपण पाहिलंय. आज त्याचा फायदा घेत असताना पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. यावेळी मात्र इरादे वेगळेत. यावेळी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर आकाशाकडे 2 बोट उंचावत असताना येतोय षटकार. 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग अनुज. 10 धावांचं वैयक्तिक योगदान या मॅच मध्ये. सायंकाळचं हे सत्र चेसिंग करत असताना थोडसा त्रासदायक वातावरण पाहायला मिळेल. आरोही 11ला त्यामध्ये धावा आता वाचवणं फार गरजेचं आहे. गुडल्याच्या स्पॉटवरती बॉल चांगले प्रयत्न. दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडणं फार गरजेचं होतं परंतु प्रयत्न लाजबाब होते. रन मिळते या बॉलवरती 1. 1च्या मदतीनं धावसंख्या आहे धावफलकावरती 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावरती. अंतिम सामना आपण पाहताय. श्रवण रॉकर्स प्रथम बॅटिंग करताय मॅच मध्ये. टॉस गमावलाय श्रवण रॉकर्सनं. प्रथम बॅटिंग आले भात्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग. आदेश मसेचा आणखी एक चांगला फटका. स्टेट ऑन द ड्राईव्ह. 4 धावांसाठी येतो चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले टीम. श्रवण रॉकर्स टॉस हारल्यानंतर धावसंख्या येते 1 बाद 16. 1 बाद 17 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. सायंकाळचं सत्र आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षय भोईर टीमचे कॅप्टन. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. टोटल 17 धावा आल्या. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅक करायचा आहे आणि त्यासाठी अक्षय भोईरनं स्वतःवरती आता विश्वास ठेवलाय. खानपे विलेज कडून पहिलाच बॉल अक्षय भोईरचा योग्य टप्प्यावरती. अलॉंग द कार्पेट बॉल काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन मिळते या बॉलवरती 1. 1च्या मदतीने धावसंख्या 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावरती. कल्पेश रुटे छोटीशी रिक्वेस्ट आहे. तो समोर आपला रोलर चाललाय ना त्याला थोडस थांबवायचं आहे. कल्पेश रुटे आपणास विनंती आहे. आपल्या रोड समोरून जो रोलर चाललाय त्याला थोडं थांबवायचं आहे आपण. हलक्या हाताने सेन्सिबली पूच डीप पॉइंट मध्ये रन
मिळते या बॉलवरती एक. एकच्या मदतीने धावसंख्या एकनं पुढे जात असताना धावसंख्या आहे. अक्षय भोईर पुन्हा एकदा तयार. यारकर जबरदस्त बॉल. रनआउटची दाट शक्यता आहे परंतु चांगली रनिंग दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावा मिळतात त्या बॉलवरती देखील एक. सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. 4 बॉलचा अद्याप खेळ संपलाय. 4ही बॉल मध्ये आपण सिंगल पाहताय. अप्रतिम षटक हाताळतोय अद्याप तरी अक्षय भोईर. स्पिचिटचा प्रयत्न अनुजचा. आणखी एक निर्धाव बॉल येतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती अवघ्या 4 धावा खर्च केल्या अक्षय भोईरने. या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू टाकण्यात त्याला यश आलं. एक धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम केलं कॅप्टन अक्षय भोईरनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21. 1-21. ओव्हर नंबर 3 मध्ये व्हाईट बॉलची सांगता होती ऑफिशियल सांगत असताना. 2 जमिनी समांतर हात. जय बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाईट बॉल न सुरुवात केली या षटकामध्ये. धावसंख्या ती 22. आदेश मशान स्ट्राईक. आदेश साठी हा बॉल स्लॉट मध्ये फटका बेमिसाल कॅच ड्रॉप. धावा मिळतील या बॉल वरती 6. नशिबाच्या मिळतात धावा 6. कॅच ड्रॉप. बॉल कन्वर्ट होतोय सीमापार षटकार. अठ्ठावीस धावा या षटकारानं धावफलकावरती. स्पीडअप करा प्लीज. 28 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल त्यावरती प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हर्ष पारधीचे प्रयत्न नाकाम. बॉल चाललाय लगातारचा दुसरा धमाका षटकार. चौतीसावा धावफलकावरती लगातारचे 2 षटकार पाहताय. अजयची चुकी आणि त्यानंतरच्या बॉल मध्ये आपण पाहताय षटकार. जयचा नेक्स्ट बॉल. जयचा बॉल पुन्हा एकदा कुटापाचा बॉल. क्लासिकल ड्राईव्ह. अक्षय भोईरचे प्रयत्न लाजवाब. 1 रन कमले. दुसरीचा प्रयत्न करायचा आहे परंतु थांबवलं एकमेकांना. चांगला तालमेल मैदानाच्या आतमध्ये. रन मिळत्या बॉलवरती फक्त 1-2 षटकारानंतर एक निश्चयाचा श्वास घेतलाय गोलंदाजाने या बॉलवरती. चांगली फिल्डिंग अक्षय भोईरची आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये. रन मिळते 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवर. वेगवान बॉल. योग्य टप्प्यावरती लाईन सापडले. चांगल्या रीतीने बॉल डिलिव्हर्ड केलाय बॉलर जय वाघमारेनं. निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या तिथेच थांबेल 35 या धावसंख्येवर. अनुज पाटील ऑन स्ट्राईक पाहताय. जयचा बॉल धीम्या गतीनं. दिशा खराब आहे ऑफिशियल सांगत असताना. रूल नंबर 22. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नाही अतिरिक्त धाव धावफलकावरती. पुनश्च एकदा धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. अनुज पाटील हा देखील चांगला फलंदाज आहे. अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना. पुढ्यात टाकलेला बॉल थांबला नाही. बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय. हवेशी वार्तालाप करत असताना चाललाय बॉल सीमापार षटकार.
42 धावा धावफलकावरती. कमालीची पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 जय पहिल्या षटकामध्ये खूप सारा महागडा ठरला. पुन्हा एकदा विश्वास ठेवला कॅप्टन अक्षय भोईरनं, परंतु त्या विश्वासाला आता थोडस नाराज करत असताना जय वाघमारेला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल पुन्हा एकदा दिशा खराब आहे. सातत्यानं अंपायर्सना कवायत करण्यास भाग पडले गोलंदाज जय वाघमारेनं या षटकामध्ये. तिसरी अवंतर धाव या षटकामध्ये. धावसंख्या 1 पुनश्च वाढत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 43-43 ऑन बोर्ड. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करतोय श्रवण रॉकर्स हा संघ. मिडल विकेट वरती बॉल हवेमध्ये. नो मॅच लँड रिझन मध्ये महेश प्रयत्न. अक्षय भोईर बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत रन मिळते त्या बॉलवरती. पुनश्च एकदा एक सिंगल न धावसंख्या 44. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. टोटल 9 बॉल फेकले या षटकामध्ये जय वाघमारेनं, त्यामध्ये 3 व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 44. हे षटक देखील धावांचं फेकलं जय वाघमारेनं. ओव्हर नंबर 4 मध्ये कमबॅक करावा लागेल. पन्नास धावा धावफलकावर त्या षटकारानं. जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय अनुज पाटीलची. होम ग्राउंड वरती जबरदस्त खेळ. अवघड टप्प्याचा बॉल ऍक्शन रिप्ले. यावेळी फिल्डर येतोय वेगानं. हर्ष पारधीचे प्रयत्न नाकाम. बॉल जाईल पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये येतोय अनुजच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार चौकार. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात डाऊन द बॉल. पकडला कॅच. अखेर अनुज पाटील होतोय बाद. महत्वाचा धक्का लागतोय टीम श्रवण रॉकर्स अनुज पाटीलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सायंकाळचं हे सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये धाबा चेस करणं फार कठीण असतं आणि अशा अवस्थेत धावसंख्या बल्लेदार लक्षाकडे वाटचाल. स्वतः गोलंदाज पकडतोय फेकतोय तोपर्यंत धावा मिळतात त्या बॉलवरती 2. सागर फटका फसला होता सागरचा, परंतु 2 धावा मिळतात त्या बॉलवरती. धावसंख्या ती 52 अंकावर.
56 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जोरात वेगाने येतोय. प्रयत्न नाकाम. रन मिळतील या बॉलवरती देखील 2. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. 2च्या मदतीनं सत्र संपलंय. 5 ओव्हरचा पूर्णपणे खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती त्या 58. आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद आदेश. टेकडीवरती जे प्रेक्षक बसलेत समालोचन कक्षाच्या जागे समोर कोणाच्या तरी बाईकची लाईट चालू आहे. कृपया करून आपण बंद करा. विनंती करतोय आपण बाईकची की बंद करा प्लीज. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज हर्षल पाटील होतोय बाद. सापडला फलंदाज. कॉटच्या स्वरूपात होतोय बाद. सॉरी 2 बॉलचा खेळ बाकी. हलक्या हाताने सेन्सिबली पुश मिड विकेट मध्ये. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. इथून धावसंख्या इथे धावफलकावरती 60 अंकावर. अंतिम बॉल खेळण्यासाठी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये अरुण मॅच नंबर 6 च्या भूमिकेमध्ये. शेवटचा बॉल हर्ष पाटीलचा जबरदस्त षटक.
स्लॉट मध्ये बॉल होता बॅटची लिडिंग एज पॉइंट मध्ये महेशचे जबरदस्त प्रयत्न रन मिळते या बॉलवरती एक दुसरीचा प्रयत्न होत नाहीये एका रन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 62 धावसंख्येची गरज चालू लगेच फिल्डिंग सजवून घ्या 62 टार्गेट शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील या स्पर्धेचा आजचा अगदी आपण पाहतोय पहिला दिवस उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा अगदी थाटामाटामध्ये आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जगदीशजी देशमुख साहेब त्यानंतर सन्माननीय सुधाकर शेठ घारे या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेचे उद्घाटन करताना पाहायला मिळाले साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम सामना एकीकडे तुम्ही पाहताय श्रवण रॉकर्स त्यांच्या विपक्षामध्ये आरोही 11 दोन्ही टीमला विजय हवाय त्यासाठी हा संघर्षाची लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमकडनं संघर्ष जरूर आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्रवण रॉकर्स या टीमनं धावा जमवल्यात धावफलकावरती 61 आणि टार्गेट इथून असणार आहे आरोही 11ला ते 62 या धावसंख्येचं थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक घेऊन आला गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहताय दत्ता खराडे टीमचा कॅप्टन समोर आपण पाहतोय महेश हिलम मागच्या मॅच मध्ये षटकारानं सुरुवात केली होती तो महेश हिलम आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक वरती हर्ष पारधी ज्याने शेवटचे षटक हाताळलं अंपायर सिग्नल मॅच ऑन पहिला चेंडू कट करत असताना शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण अगदी हातामध्ये झेल काढून दिलाय पहिला गडी इथून बाद होतोय पहिला आद्रा मिळतोय आरोही 11 टीमला फलंदाज बाद होईल महेश हिलम विकेट मिळवली ही विकेट देखील महत्वपूर्ण होती मागच्या मॅच मध्ये चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिला होता महेश हिलमनं तो इथून मात्र परतला जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपल्याला श्रवण रॉकर्स या टीम कडनं देखील पाहायला मिळतं अक्षय भोईर टीमचा कॅप्टन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या क्रमांकावरती आता अक्षय भोईरची जबाबदारी वाढली आहे कारण की इथून जर पाहायला गेलं तर धावसंख्या चेस करायची तुम्हाला 62 आणि ज्यावेळी तुम्हाला 62 धावसंख्येला चेस करायची अशा वेळी सलामीची जोड साकली जे पहिलं षटक असतो P1चं तिथे अगदी पाहतो आपण 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं त्या षटकामध्ये किमान 2-3 मोठे फटके तरी येणं गरजेचं असतं त्या षटकामध्ये पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे आता थोडीशी दबाव महसूस करत असताना आपल्याला पाहायला मिळते हा फटका चांगला आहे अगदी आपण पाहतोय समोर केले लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल फक्त सिंगल धावेनं आपण पाहताय धावफलक इथून जाऊन पोहोचतोय एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पाठलाग करायचे तुम्हाला 62 धावसंख्येचा 62चा पाठलाग करायचे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील मोठे फटके जर आले तर या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या केला जाईल अखुल टप्प्याचा चेंडू त्याला समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू चाललाय 1 2 3 टप्पा अखेर चौकार आला चौकाराने धावसंख्या आता पुढे सरकताना पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आमचे साथी स्कोरर शिवम लोभी या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घेतली जाते ते आमचे शिवम लोभी
संयोजकांचं देखील तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की स्पर्धा बनवणं म्हणजे अगदी सोपं काम नाहीये मित्रांनो. गेले कित्येक रात्रंदिवस या आयोजकांना या संयोजकांना झोप देखील लागत नाही. ही स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी करायची याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि ते लक्ष केंद्रित केलं जात आहे. हर्ष पारधीच्या या षटकारानं आम्ही देखील या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो, ही ताकद आमच्याकडे देखील आहे. आणि हा षटकार आलाय त्याच्या बॅट मधून, क्लास बॅटिंग. त्याच बॅटिंगसाठी त्याची ओळख आहे. श्रवण रॉकरच्या विरोधामध्ये, कॅप्टनच्या विरोधामध्ये प्रति आले चढवताना हर्ष पारधी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. आखू टप्प्याचा चेंडू, त्याला अगदी छेडछाड करण्याचा प्रयत्न. गरज होती का? हा अगदी चेंडूकडे पाहितलं देखील नाही. स्ट्राईक सोडून पुढे सरसावला. हर्ष पारधी अगदी जागेवर उभा राहिला. टीमच्या कॅप्टननं चुकी केली आहे. आता मैदानावरती उभं राहणं गरजेचं होतं, तिथे अगदी चुकीच्या पद्धतीनं विकेट मात्र सॅक्रिफाईस केली आहे. अक्षय भोईर हॅज टू द डिपार्ट. हर्ष इथून बाद झाला. जबाबदारी आणखीन वाढली जाते हर्ष पारधीवरती. ही धाव किती महत्वपूर्ण होती, ही धाव घेण्याची गरज होती का, हे सर्व काही प्रश्न आता सर्वांनाच पडून राहिलेत. अखेर कॅप्टनची विकेट मिळवली आहे. ती रनआउटच्या स्वरूपामध्ये कना असो, परंतु विकेट येणं फार गरजेचं होतं. अक्षय भोईरला माहिती आहे पलटवार करायचा कसा. तो मैदानाच्या बाहेर आला. दत्ता खराडीचं कौतुक. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा अगदी वेशेप मध्ये फटका. अनुज पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते. पंचांनी इकडे अगदी रिव्ह्यू थर्ड अंपायर कडे हा डिसिजन सुपूर्द केला. चेक केलं जाईल. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. फलंदाज ज्यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला त्यावेळी चेंडू वेस्टर्न वरती आदळला की नाही. चला फिल्डिंग सजवून घ्या. फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग सजवून घ्या. डिसिजन जो काही असेल तो तुमच्यापर्यंत येईल. आपण फिल्डिंग सेट करून घ्या. थोड्याच वेळामध्ये अगदी विविध अँगलने आपण पाहता या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. चला मॅच चालू करा. मॅच चालू करा. चला मॅच चालू करायची आहे. फिल्डिंग सजवून घ्या. चला फिल्डिंग सेट करून घ्या. 2 मिनिटाचा फक्त अवधी आहे. चला त्याला आपण 5 मिनिटं थांबवूया. थोडं मॅच मध्ये थोडासा व्यत्यय आलाय. लगेच आपण मॅच स्टार्ट करतो. फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. अगदी जर पाहायला गेलं तर स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टिंकू लोभी आणि त्यांची संपूर्ण टीम, अक्षय पाशिलकर जे आपल्याला ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. टेक्निकल रूम मध्ये फार चांगलं टेलिकास्ट स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. वासरेकोंडा प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्याने चर्चेत राहिली आहे. जाऊया मॅच कडे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आला आदेश मसे. धावसंख्या आपण पाहायला गेलो तर जाऊन पोहोचले 12 वरती. पाठलाग करायचे 62 चा. ऑन साइडला टायमिंग चेक करावा लागेल. एफर्ट चांगले होते अनुज पाटीलचे, परंतु या ठिकाणी अगदी पाय त्याचा बाउंड्री लाईनला टच झाला. झेल कॅरी केला होता परंतु पाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे होता. हा षटकार आला. थोडीशी ताकद या ठिकाणी कमी पडली होती हर्ष पारधीची, परंतु षटकार आला. 6 धावा. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. काय फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा जोरानं बॅट फिरवली होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आदेश मसे कमबॅक करणं त्याला देखील माहिती आहे. पहिला चेंडू होती षटकार, त्यानंतर कमबॅक करत असताना जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला. चांगले क्रिकेट. शेवटची मॅच. आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. फार चांगली अंपायरची भूमिका. आमचे तिन्ही ऑफिशियल आपण पाहताय. अमित गागडे, श्यामदास कराल आणि संजू गुमाने सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये
सहर्ष स्वागत आमचे स्कोरर शिवम लोभी, साथी समालोचक. बाटला चेंडू ब्रश झाला, यस्टन वरती आदळला, विकेट आली आहे हर्ष पारधीची. बॅट कड होते ना. आवाज आला आम्हाला, इथं आवाज आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहता. श्याम रोठे समोर ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक नाहीये, वेकेंड एरिया आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी श्यामचा कॉल परंतु नकारला. एकच धाबेवरती थांबावं लागतंय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाला परंतु फायदा काहीच होणार नाहीये. एकच धाबेवरती थांबावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आदेश मसेच जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरचा कमबॅक प्रत्युत्तर करत असताना खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू त्याला पनिश केलं जात आहे. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट तुमच्याकडे 62 धावसंख्येचं. हात खुले करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. तुमच्यातली गुणवत्ता आता सिद्ध करावी लागेल. ऑन साईडला हा फटका एफर्ट्स पाहायला मिळाले परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेलाय. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. हर्षल पाटील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथून कंप्लीट झाला. 2 धाब्यानं धावफलक पुनश्च पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2 धाब्याच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. या चेंडूवरती मोठा फटका. तुम्हाला टीम मध्ये का घेतलं गेलंय या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता सोडवायची आहेत. पुरस्कर्त्याने तुमच्यावरती विश्वास दर्शवला. त्या विश्वासानं मैदानामध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी श्याम परंतु थांबवलं. एकच धाव आली. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावरती. 12च्या सरासरीनं धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजून इथून पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये इथून बनवायचे तुम्हाला. अठरा चेंडू आणि 38ची गरज. वेगवान चेंडू. पिकअप शॉट खेचायचा होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. थांबवलंय अक्षरशः थांबवलंय. धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहतोय थोडीशी आरू 11 टीमची दमछाक आपल्याला पाहायला मिळते. अजय त्याच्या साथीनं श्याम रोटे जोपर्यंत मैदानावरती आहेत अशा पल्लवीत असतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. यावेळी अगदी पिकअप शॉट ऑन साईडला. वेकेंड एरिया आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. अजयच्या बॅटमधून आला हा चौकार. गरज आहे चौकारांची. आता आत्मविश्वास वाढला असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण की मोठे फटके जर आले तर या धावसंख्येचा सहजरित्या पाठलाग या ठिकाणी केला जाईल आणि त्याच मार्गाने मात्र आरो 11 टीम आता आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि आता इथून बनवायचे आहेत 34 धावा. 16 चेंडू 34चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दत्ता खराडे टीमचा कॅप्टन चांगली कामगिरी गोलंदाजी मधून करत असताना खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. इन लिगल डिलिव्हरी. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावफलक आता जाऊन पोहोचते आपण पाहता.
29 धावा धावफलकावरती. आखूल टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने टॉस करायचा होता. अगदी चेंडू बॅटच्या टोला लागला, पुढे सरकलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. झपाट्यानं 2 धावा कंप्लीट करण्यात येतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावफलक आपण पाहताय पुनश्च 2 ने पुढे सरकते. 31 धावा धावफलकावरती. 31 अजूनही इथून बनवायचे आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. दत्ता खराडे चांगला गोलंदाज आहे, कोंदुडे टीमला बिलॉंग करतो. चांगलं क्रिकेट सातत्यानं त्या टीमकडनं खेळतोय. आज श्रवण रॉकरची कॅप्टनची जबाबदारी त्याच्यावरती. हेलिकॉप्टर एलिव्हेशन नाहीये. अगदी शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल. 32 धावा धावफलकावरती. आता येणारे चेंडू इथून शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायक 14 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे अजूनही इथून मॅच जिंकण्यासाठी. सामना अजूनही कोणी जिंकलेला नाही, अजूनही कोणी पराभूत झालेला नाहीये. जो या मॅच मध्ये प्रयत्न करेल ना, कष्ट करेल ना, तो मात्र या मॅच मध्ये जिंकेल. ऑन साईडला श्याम रुटेच्या बॅट मधून अगदी फाईन लेगला चेंडू चाललाय, सीमा पार, चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. श्याम रुटेच्या बॅट मधून पाठीमागे खेळत असताना फाईन केले होते, हा चौकार आलाय. छोटा पॅक बडा धमाका. श्याम रुटे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना श्याम रुटेचं या विकेट वरती शेवटच्या बॉल पर्यंत राहणं फार गरजेचं राहील. समोरची टीम आपण पाहताय श्रवण रॉकर, ज्याचा बॉलिंग अटॅक हा प्रतिम आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. कट केलाय, थर्डमॅनला बीट केलाय. अगदी चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, वेगाने निघालत. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलाय. चित्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीनं धावा जमवण्याचा प्रयत्न दोन्हीही फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. खरी दोन्हीही टीमसाठी ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. जबरदस्त मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच. श्रवण रॉकर्स त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय आरवी 11 ही टीम हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा चित्त थरार वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहताय रोहिदासजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला श्रवण रॉकर्स हा संघ, तर दुसरीकडे आपण पाहताय अजयजी गरज साहेबांनी पुरस्कृत केलेला आरवी 11 हा संघ. जबरदस्त मॅच, बिग फाईट, बिग लढत आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. टाइमपास करू नका, फास्ट करायचं. शेवटचे निर्णायक 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये इथून बनवायचे आहेत 23 धावा. 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. सेकंड गेंद वरती आपल्याला पाहायला मिळेल श्याम रुटे जबरदस्त इनिंग साकारत असताना, परंतु गोलंदाजीसाठी आलाय हानुज पाटील, ज्याला या विकेटचा, या मैदानाचा भरपूर सारा अभ्यास आहे. होम ग्राउंड आहे त्याच्यासाठी. कशा प्रकारची गोलंदाजी असेल, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, हा चुकता त्याच्याकडे आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये श्याम रुटेचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळेल का? जबरदस्त मॅच, विदाउट टाइमपास मॅच लगेच स्टार्ट करा. श्याम रुटे जोपर्यंत मैदानावरती आहे मॅच मध्ये पकड निर्माण आहे आरवी 11 टीमची. आउटसाइड डी ऑफ स्टंप, चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. चांगला चेंडू पिचिंग करत असताना, एक अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने चेंडू निघलाय. लेग ब्रेक पद्धतीनं अगदी राऊंड विकेटने आलेत. चांगली गोलंदाजी साकारतायत. ज्या वेळी डावकुरे हाताचे गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतात ना, त्यावेळी उजव्या हाताच्या फलंदाजांना अँगल क्रिएट होत असतो. आणखीन एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल आता तुम्ही इथून खेळाल तेवढा प्रेशर तुमच्यावरचा अगदी वाढलं जाईल. तुमची टीम आणि तुम्ही देखील बॅकफुटवरती पाहायला मिळेल. प्रेशर रिलीफ करायचे तुम्हाला, एखादा मोठा फटका मारावा लागेल. श्याम रुटेला माहिती आहे अशा सिच्युएशन मधून कित्येक मॅचेस त्याने काढल्यात. रोहन फुलटा समोरच्या दिशेनं टॉस केला. लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी थोडस फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत कंप्लीट झाली फक्त एक धाव.
षटकातील जर इथून पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूंमध्ये अवघी एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते, म्हणजे धावफलक आता इथून जाऊन पोहोचलाय 40 धावा. 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका पाहत असेल आरोही 11 टीम. ऑन साईडला टायमिंग पाहावं लागेल. हवेमध्ये तर खेळलाय आदेश मसे, चेंडू खाली आलाय, त्याने पकडली झेल. चुकी तिथे होणार नाहीये, पकडली झेल. आणखीन एक फलंदाज बाद. अजयला देखील परतावं लागतंय. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. थोडीशी ताकद कमी पडली. त्या ठिकाणी आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, जय वाघमारे. विरुद्ध टीम मध्ये अगदी आपण पाहतोय त्याचेच वडील आपल्याला पाहायला मिळाले, अरुण वाघमारे. इथे मात्र पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आणि इथे मात्र सिंगल धाव सहजरित्या कंप्लीट झाली. श्याम रोटे जास्तीत जास्त स्ट्राईक हवे श्यामला. मोठे फटके श्यामच्या बाट मधून येणं फार गरजेचं. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. इथून चेंडू शिल्लक असेल 7 धावा. राकेशजी कवटे या ठिकाणी उपस्थित झालेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव. स्ट्राईक हवी आहे श्यामला. शेवटचे 6 चेंडू आता इथून मात्र फेस करेल श्याम. 6 चेंडूंमध्ये बनवायचं तर 20 धावा, 42 धावा धाव फलकावरती. 6 चेंडू 20चं समीकरण आहे. चला स्पीडअप करा फिल्डिंग करणारी टीम. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 6 चेंडू 20ची गरज आहे. कालोख पडत चाललाय मैदानावरती, म्हणून आम्ही पहिल्या मॅच वरून मित्रांनो तुम्हाला सांगत होतो जरा थोडस स्पीडअप करा, स्पीडअप करा याच्यासाठी, कारण ती कोणालाही अडचण नको व्हायला, कोणाचंही नुकसान, कोणत्याही टीमचं नुकसान नको व्हायला. त्यासाठी मात्र आम्ही सातत्यानं तुम्हाला सांगत असतो की आपण वेळ वाचवायचंय. सकाळच्या सत्रामध्ये आपण भरपूर सारा वेळ खर्च करतो आणि मग संध्याकाळच्या सत्रामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. श्याम रोटे गोलंदाजीसाठी आला. हर्षल पाटील पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आदेश मसे, त्यानं मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी श्याम परतला होता. फलंदाज बाद. चला फलंदाज पाठवायचे लगेच. 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज. सलामीच्या फलंदाजानं लवकर साथ सोडली, त्याचाच परिणाम आता मात्र भोगतीये टीम. सलामीच्या फलंदाजांनी जर का पार्टनरशिप बिल्डअप केली असती, त्यांच्या बॅटमधून जर का रन्स आल्या असत्या, तर कदाचित ही मॅच थोडीशी सोपी होताना पाहायला मिळाली असती. श्रवण रॉकर्स या टीमच्या गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय सकाळपासूनच प्रभावित करतोय. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळ करायचा होता. चांगले फलंदाज. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव पाहायला मिळतं. 4 चेंडू अद्यापही बाकी आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे. तिन्ही बिग हिटची गरज आहे. येणार का? 4 चेंडू 18ची गरज. नशिबाचा हा चौकार लॉंग स्टॉपला आला. चौकार आला. चौकारानं समीकरण बदललं जाईल. 3 चेंडू 14चं समीकरण. 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची इथून देखील गरज आहे. 3 चेंडू 14चं समीकरण. एक चौकार तर आलाय. नशिबाचा नशीब साथ देईल का बॅटिंग करणाऱ्या टीमला, हे देखील पाहावं लागेल, कारण की यष्टीरक्षकाला देखील बेट केलाय. 3 चेंडू 14ची गरज. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याला उलकावणी देत चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. 2 चेंडू आता 10ची गरज.
3 चेंडू 14ची गरज होती. 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. आता 2 चेंडू बनवायचे, 10 धावा. मोठा फटका येणं गरजेचं. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. 2 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम स्पीडअप करा मित्रांनो. आपण पाहताय मैदानामध्ये परिस्थिती काय चालू आहे. चला स्पीडअप करा. दत्ता खराडे आणि टीम थोडस स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ उरलाच नाहीये. खऱ्या अर्थानं 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. काय मॅच पाहायला मिळते वासरेकोंडा. मित्रांनो स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी मैदानामध्ये काळोख पडलाय. 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. फार वेळ घेतला जातो. श्रवण रॉकर्स आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशियल आहे, परंतु वेळ देखील नाहीये. हा देखील फटका चांगला आहे. वेकंडीय क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. आता शेवटचा एक बॉल 6 धाव्यांची गरज. शेवटचा एक बॉल 6 धाव्यांची गरज. षटकार येणार का हे पाहावं लागेल. 6 चेंडू. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 1 चेंडू 6ची गरज. चला 1 चेंडू 6ची गरज आहे. टाइमपास करू नका. 1 चेंडू 6ची गरज. हा फटका इथे मिस टायमिंग आहे आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती विजय